हे घे. आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. मामी, मी शाळेला जाते बरं. शाळेला? अगं पण लग्नाच्या वक्ताला तू शिकलेली आहेस म्हणून सांगितलं होतं की. अव मामी, फार्म स्कूलला जातीये शेतीच्या नव्या नव्या गोष्टी शिकाया. तुम्ही बी चला की. फार्म स्कूल, जिथे शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. साखर उद्योगाचे बळकटीकरण करणार पंतप्रधान, कच्च्या साखरेच्या निर्यातीसाठी अनुदान देणार सहकार मंत्री, पाकिस्तानला होणारी केळीची निर्यात बंद, कृषी परिषद होणार गतिमान आणि सूक्ष्म सिंचन अनुदानासाठी प्रस्ताव पाठवा. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. साखर उद्योग समर्थपणे उभा करण्यासाठी इथेनॉलसह शेतापासून साखरेपर्यंत सर्व पातळ्यांवर बळकटीकरण करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकार पावलं उचलत आहेत. येत्या काही दिवसात त्याचे फायदे दिसतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. बारामती इथल्या कृषी विज्ञान केंद्रातल्या भाजीपाला गुणवत्ता केंद्राचं भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नुकतंच झालं. त्यावेळी ते बोलत होते. नवीन तंत्रज्ञानाचे फायदे स्वतः अनुभवल्याशिवाय शेतकरी ते स्वीकारत नाहीत. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करून तंत्रज्ञानाच्या प्रसाराला गती देता येऊ शकते. शेतीला बळ देण्यासाठी शेतीमालाचं मूल्यवर्धन करावं लागेल. तसंच शेतीची तंत्रज्ञानाशी जोडणी करून कृषी तंत्रज्ञानाला बळ द्यावं लागेल. ग्रामीण भागाला जोडणाऱ्या कृषी प्रक्रिया उद्योगांची देशाला जास्त गरज आहे, असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले. शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला दर मिळेल आणि साखर कारखानेही सुरू राहतील असा मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. कच्च्या साखरेच्या निर्यातीसाठी केंद्र सरकार प्रतिटन 4,000 रुपये अनुदान देणार आहे. त्यामध्ये राज्याकडून 1,000 रुपये प्रतिटन अधिकच अनुदान देण्यात येणार आहे. यातून 200 लाख टन साखर निर्यात होईल. पर्यायानं कारखान्यांना जास्त दर देता येईल असं राज्याचे सहकार आणि पणन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. भारतीय केळीच्या बदल्यात पाकिस्तानातून आयात होणाऱ्या संत्र्याच्या खोक्यात 14 किलो ब्राऊन शुगर सापडल्यामुळे पाकिस्तानात होणारी केळीची निर्यात बंद झाली आहे. याचा फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून पाकिस्तानातून भारतीय केळीला मर्यादित पण चांगली मागणी होती. संपूर्ण भारतातून पाकिस्तानाला वाघा सीमा आणि काश्मीर मार्गे सुमारे 25 ट्रक केळीची निर्यात होत होती. निर्यातक्षम आणि दर्जेदार केळीला बाजार भावापेक्षा प्रति क्विंटल 200 ते 300 रुपये अधिक भाव मिळत होता. महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेची 90वी बैठक राज्याचे महसूल आणि कृषी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पुण्यात पार पडली. तब्बल 8 महिन्यानंतर झालेल्या या बैठकीत कृषी विद्यापीठाच्या दृष्टीनं अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
जळगाव जिल्ह्यात एक कृषी आणि एक उद्यान विद्या अशी 2 शासकीय महाविद्यालये सुरू करण्याची शिफारस या बैठकीत करण्यात आली. जळगावला केळी संशोधन केंद्र आणि संत्रा संशोधन केंद्र, कृषी तंत्रनिकेतन संस्थांना कृषी विद्यालय किंवा तंत्रनिकेतन यापैकी हवा होता तो अभ्यासक्रम राबवण्याची मुभा विद्यापीठातल्या प्राध्यापक, संशोधक आदी वरिष्ठ पदांच्या सेवानिवृत्तीची वयोमर्यादा 60 वरून 62 करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. राज्यातल्या शेतकऱ्यांनी ठिबक आणि तुषार सिंचनासाठीच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करून संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे कागदपत्र जमा करावीत असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. चालू वर्षात सूक्ष्म सिंचन अनुदानाचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्याची अंतिम मुदत 20 फेब्रुवारी आहे. राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत शेतीवरील पाणी व्यवस्थापन या उपअभियानाद्वारे राज्यात यंदा सूक्ष्म सिंचन कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. केंद्राच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी ई ठिबक प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीनं अर्ज केल्यानंतर मोका तपासणी करून अनुदानाची परिगणना करण्यात येईल. त्यानंतर जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांमार्फत अनुदानाची रक्कम जमा करणार आहेत. सूक्ष्म सिंचनाकरिता चालू वर्षासाठी केंद्र सरकारनं सुमारे $250 कोटी रुपये आणि राज्य शासनानं सुमारे 44 कोटी रुपये अशी एकूण सुमारे 221 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याशिवाय राज्य शासनानं राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून 100 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद केली आहे. बहुतेक ठिकाणी मोहरी आणि वाटाणा आकाराची फलधारणा झालेली आहे. आवश्यकता असल्यास अशा ठिकाणी तुडतुड्यांच्या आणि भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी 25% थायोमेक्टोझाम, 1 ग्रॅम कार्बेंडेन्झिम, 10 ग्रॅम किंवा हेक्झाकोलोझोल 5 मिली किंवा पाण्यात मिसळणारे गंधक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून संपूर्ण मोहरावर फवारावे. आता बघूया सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे. बोरं कमाल 1000 रुपये किमान 200 रुपये प्रति क्विंटल, चिकू कमाल 2400 रुपये किमान 800 रुपये, डाळिंब कमाल 11500 रुपये किमान 1000 रुपये, पेरू कमाल 1500 रुपये किमान 1000 रुपये, केळी कमाल 900 रुपये किमान 400 रुपये, लिंबू कमाल 3000 रुपये किमान 300 रुपये, गुळ कमाल 2300 रुपये किमान 1900 रुपये, हरभरा कमाल 3800 रुपये किमान 3400 रुपये, तांदूळ कमाल 5675 रुपये किमान 2110 रुपये प्रति क्विंटल. कृषी बाजारभावाविषयी अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. राज्यात हवामान कोरडे राहील. राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअस मध्ये पुढील प्रमाणे. मुंबई कमाल 32 अंश सेल्सिअस किमान 18 अंश सेल्सिअस, पुणे कमाल 32 अंश सेल्सिअस किमान 16 अंश सेल्सिअस, नागपूर कमाल 34 अंश सेल्सिअस किमान 17 अंश सेल्सिअस, नाशिक कमाल 35 अंश सेल्सिअस किमान 17 अंश सेल्सिअस, औरंगाबाद कमाल 33 अंश सेल्सिअस किमान 21 अंश सेल्सिअस, कोल्हापूर कमाल 35 अंश सेल्सिअस किमान 13 अंश सेल्सिअस, सांगली कमाल 34 अंश सेल्सिअस किमान 18 अंश सेल्सिअस, सातारा कमाल 33 अंश सेल्सिअस किमान 16 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल 34 अंश सेल्सिअस आणि किमान 21 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामानविषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.
सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मित हास्य. रोजच्या आहारामध्ये फळांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याची पुरेशी उपलब्धता होण्यासाठी शासन स्तरावरून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जातात. फळांचं उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना विविध योजनांद्वारे अनुदानाचा लाभ दिला जातो. महाराष्ट्र हे फळ उत्पादनामध्ये देशात अग्रेसर राज्य आहे. 1990 सालापासून रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर फळबाग लागवड करण्यात आली. महाराष्ट्रात 1990-91 पासून रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीची योजना सुरू झाली. त्यानंतर महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात त्या भागातील हवामान आणि जमिनीच्या प्रतानुसार विविध फळपिकांची लागवड करण्यात आलेली आहे. आतापर्यंत म्हणजे 2014पर्यंत भरपूर शेतकरी ह्या योजनेचा लाभ घेतलेले आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत ज्यावेळी फळबाग योजना चालू झाली त्यावेळीचा उद्देश म्हणजे फक्त शेतकऱ्यांना आपण एक रोजगार निर्मिती करून देणे, त्या स्वतःच्या शेतावर त्यांनी लागवड करून घेणे आणि पडीक जमिनीवर लागवड करणे, फळबागांचं लागवड करणे आणि जास्तीत जास्त क्षेत्रविस्तार आपण करणे, हे 1, 2, 3 आपण उद्देश ठेवून रोजगार हमी योजनेअंतर्गत फळपिकांची लागवड आपण त्यावेळी केलेली आहे. पण त्यावेळी काढणी पश्चात तंत्रज्ञानाचं फारसं त्यावेळी विचार झालेले नाही. सध्या या योजनेच्या स्वरूपामध्ये थोडासा बदल करून आणि अन्य योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर फळबाग लागवड आणि काढणी पश्चात करावयाच्या कामांमध्ये आर्थिक आणि तांत्रिक स्वरूपाची मदत केली जाते. 2005-06 मध्ये NHM नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत ही योजना चालू झाली आणि त्या योजनेअंतर्गत आपण भरपूर प्रमाणात क्षेत्रविस्तार योजना आपण राबवलेली आहे. त्या क्षेत्रविस्तार योजनेमध्ये विविध फळपिकांची लागवड म्हणा किंवा फुलशेती आणि भाजीपाला लागवड आणि औषधी सुगंधी वनस्पती लागवड, कंदमुळे लागवड, हे अनेक आपण हे क्षेत्रविस्ताराची योजना त्या ठिकाणी आपण हाती घेतलेली आहे आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत पण आपण केलेली आहे. आणि त्यानंतर एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत आपण काही म्हणजे शेतकऱ्यांना इंडिव्हिज्युअल स्वरूपात किंवा गट समूहात आपण शेतकऱ्यांना काढणी पश्चात ते काय सुविधा आहे म्हणजे आपण हाय व्हॅल्यू ॲडिशन ह्याच्यातून आपण त्यांना जास्तीत जास्त लाभ देण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आहे. त्यामध्ये शेतकरी शेतातून माल काढल्यापासून विक्रीपर्यंत त्यात म्हणजे आपण हार्वेस्टिंग केल्यानंतर लगेच आपण ग्रेडिंग करणे, क्लिनिंग करणे किंवा पॅकहाऊसमध्ये नेणे आणि नंतर कमी ऊर्जा ह्याच्यात आपण शीतगृह बांधून देणे किंवा रेफ्रिजरेटर व्हॅनसुद्धा त्यांना पुरवणे, ह्या सर्व बाबीसाठी शासन त्यांना आर्थिक सहाय्य देण्यात आलेले आहे आणि भरपूर शेतकरी आणि ते आर्थिक सहाय्यसुद्धा त्यांनी घेतलेले आहे. विविध फळपिकांची सधन पद्धतीने लागवड हे नवीन तंत्रज्ञान आज सर्वत्र वापरलं जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन आणि जास्त नफा मिळवणं शक्य झालं आहे. उत्पादन वाढीबरोबरच मालाची प्रतवारी, पॅकिंग आणि योग्य बाजारपेठ शोधण्यासाठी
शासनामार्फत मदत करण्यात येते. हाय डेन्सिटी प्लांटेशन म्हणजे काय? पूर्वी आपण आंबा किंवा पेरू, आंबा आपण 10 बाय 10 मीटरवर लागवड करायचं. त्यामुळे हेक्टरी फक्त 100 रोपे आपण त्या ठिकाणी लागवड करायचं. पण ह्या हाय डेन्सिटीमध्ये शेतकरी आता एका हेक्टरमध्ये जवळपास 1600 रोपं त्या ठिकाणी प्लांटेशन करायला लागले. म्हणजे जास्तीत जास्त रोपातील 2 रोपातील अंतर कमी करणे किंवा 2 वळीतील आणि अंतर कमी करून जास्तीत जास्त रोपं आपण कसं लागवड करता येईल. आणि पेरूतसुद्धा पूर्वी आपण एका हेक्टरमध्ये 287-88 रोपं लागवड करायचं. आज त्या ठिकाणी शेतकरी 5000 रोपं प्रति हेक्टरी रोपांचं लागण करतात. म्हणजे 1 बाय 2 मीटर अंतरावर सुद्धा आता पेरूची लागवड शेतकरी करून हाय डेन्सिटी प्लांटेशन करून जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळवता येईल. ह्या हाय डेन्सिटी प्लांटेशनमध्ये काय आहे, आपण झाडांची जास्त वाढ करू देत नाही, हाईट पण जास्त वाढवू देत नाही आणि दरवर्षी आपण छाटणी करतो. आणि ह्यात इनिशियल इन्व्हेस्टमेंट थोडीफार जास्त आहे, पण आपल्याला लवकरात लवकर फळधारणा चालू झाल्यानंतर आपल्याला भरपूर प्रमाणात आपल्याला उत्पन्न मिळेल. कारण काय, इथे प्रत्येक झाडापासून आपण कमी उत्पादन घेतो आणि आपल्याला मर्यादित पाहिजे त्या संख्येत आपण फळांची इथं निगा आपण ठेवू शकतो आणि निगा पण आपण करू शकतो. त्यामुळे आपल्याला भरपूर प्रमाणात इथं उत्पादन शेतकऱ्यांना मिळून जाईल. आणि ह्यासाठी ह्या NHMमध्ये नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनमध्ये आपण शेतकऱ्यांना अर्थसहाय्य पण ह्या ठिकाणी आपण देतो. ज्या ठिकाणी शेतकरी म्हणजे ते मापदंड ठरलेले आहे प्रत्येक अंतरावर आणि त्याप्रमाणे आपण त्यांना एका हेक्टरला जास्तीत जास्त ठिबक जर असेल तर जास्तीत जास्त 60,000 रुपये आणि ठिबक जर नसेल कमीत कमी आपण त्यांना 40,000 रुपये अनुदान प्रति हेक्टरी आपण त्यांना देतो. आणि आम्ही शेती खात्यातून वारंवार शेतकऱ्यांना सांगत असतो, हे NHM योजनामध्ये असं काय म्हणजे शेतकऱ्यांना काय पाहिजे ते आपण देऊ शकतो. त्यांना काय कोणत्या ह्याच्यासाठी त्यांना अनुदान पाहिजे ते सर्व अनुदान आपण अर्थसहाय्य स्वरूपात आपण त्यांना देऊ शकतो आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा. या सर्व शासकीय योजनांचा असंख्य शेतकरी बांधवांनी लाभ घेतला असून त्यापैकीच एक आहेत सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील काकडवाडी गावचे प्रगतिशील शेतकरी दिलीप पाटील. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी घरच्या पेरू बागेमधून व्यावसायिक पद्धतीनं अधिक नफा मिळवला आहे. दोन ओळीतील आणि 2 रोपांमधील अंतर कमी करून त्यांनी कमी क्षेत्रामध्ये जास्त रोपांची लागवड केली आहे. आमची 1 एकर पहिला जुनी देशी पेरूची बाग होती. त्याच्यानंतर शेतीशाळेचे अधिकारी लोक आमच्या बागेमध्ये आले. त्यांनी आम्हाला नंतर काही मार्गदर्शन केलं. त्यांनी सांगितले अलाहाबाद सफेदा ही जातसुद्धा चांगली आहे, त्याची तुम्ही लागवड करून बघा. मग त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितले की त्याचे 2 बार घेता येतात वर्षातून, त्यासाठी आम्ही ही जात निवडली. आणि त्यानंतर आम्ही 3.5 वर्ष झाले आहे ही आम्ही बाग लावली आहे. ह्याच्यामध्ये आम्ही 7 बाय 5 असं अंतर ठेवलं आहे व त्याला ठिबकही केलेलं आहे. ठिबकमुळे आम्हाला पाण्याचा वापर कमी होतो आणि आम्हाला त्याचा चांगला फायदा झालेला आहे. अधिक उत्पादन मिळवण्यासाठी योग्य खत आणि पाणी व्यवस्थापन आणि कीड रोगांपासून संरक्षण करणं आवश्यक आहे. या बागेला आम्ही शेणखताचा वापर करतो. वर्षातून 1 ते 2 वेळा आम्ही शेणखत घालतो. देशी पेरूच्या झाडाला शेणखत चालत नाही, त्याच्यामुळे त्याला कीड लागते. पण ह्याचं वैशिष्ट्य काय आहे माहीत नाही, पण याला एकदम आळी नाही, कीड नाही, कुठला रोगराई नाही आहे. आणि याचं उत्पन्न म्हणजे देशी पेरू वर्षातून 1दा भार येतो आणि याचं वर्षातून कमीत कमी 2 वेळा भार येतो. याची छाटणी केल्यानंतर याला पेरू येतात. हाय असं रोप लावलं तर ह्याला पेरू येत नाही, याला वरच्यावर छाटणी करावी लागते. पूर्वी देशी बागेला आम्ही पाटाने पाणी देत होतो, पण त्याच्यामुळं पाणी पण कमी पडत होतं, दुष्काळी होता. त्याच्यानंतर आम्ही याला ठिबक केलं. ठिबक केल्यामुळे आमचं पाणी वाचलं. आमच्याकडे बोर आहे, बोरनं म्हणजे याला पाणी देतो आम्ही आणि ठिबकमुळे आमचं पाणी भरपूर वाचलं आणि आमचं दुसऱ्या क्षेत्राने पाण्याचं चालू झालं पाणी शिल्लक राहिल्यामुळं. ह्याला रोगाचं जास्त काय हे नाही आहे, तरी पण देवी रोग म्हणून घेतो, फोड्यासारखा पेरावर रोग असतो. त्याला आम्ही शेतीशाळेत जाऊन वगैरे अधिकाऱ्यांना विचारून आम्ही त्याला औषधं म्हणजे त्यावेळी करतो आम्ही काय असेल तर. आणि काही कीटकनाशक वगैरे आम्हाला मिळतात, कीटकनाशक मारतो त्याला. शेतकऱ्यांनी स्वतः विक्री व्यवस्थेमध्ये बदल केल्यास त्यांना मिळणाऱ्या नफ्यामध्ये निश्चितच वाढ होते.
घाऊक बाजारात विक्री करण्याऐवजी किरकोळ बाजारात विक्री करून थेट गिरायकांना माल विक्री कशी करता येईल याचा मार्ग शेतकऱ्यांनी शोधणं जास्त फायद्याचं राहील. या बागेला आम्हाला साधारणतः खर्च एक रोप आम्हाला 35 रुपये मिळाले. आमची 30 गुंठे बागे 30 गुंठ आमची जमीन आहे. 30 गुंठ्यामध्ये आमची एक 850-900 रुपये आम्हाला बसलेले आहेत. 850 ते 900 रुपये अंदाजे खर्च एक 30,000 रुपये धरून चला. त्याला मजूर एक 10 लागले आम्हाला. मजूर खर्च ठिबकचा एक 15 ते 20,000 रुपये खर्च आला. एक 50,000 रुपयामध्ये आमची लागण झालेली आहे. आणि एक वर्षाच्या आत फळ चालू झाल्यानंतर एक साधारण ते पहिल्या वर्षी कमीत कमी ते 25,000 ते 30,000 रुपये आम्हाला याचं उत्पन्न मिळालं. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही इथं रोडवर आमच्या रोड लगत बागा असल्यामुळे इथे रोडवरच आम्ही हात विक्री करतो. मग त्याचं साधारणतः आम्हाला 20 ते 25 रुपये किलो या दरामागे आम्ही विकतो. आणि व्यापाऱ्याला जर द्यायचं झालं तर ते कमीत कमी 15 रुपये 18 रुपयाने आमच्याकडे घेतात. मग आम्ही त्यांना न देता आमचं हात विक्री तर रोडवरच आम्ही का नाही बसून आम्ही विक्री करतो त्याची. त्यामुळे आम्हाला 25 रुपये कमी कधी जादा मार्जिन 30 रुपयेसुद्धा मिळते. कमीत कमी 20 ते 25 तर ठेवलेला आमचा दर आहे फिक्स. या आमचं मार्केट होते तेवढं. आणि व्यापारी आमच्याकडून 17 ते 18 रुपये किलो घेतात पेरू. त्यामुळे आम्हाला हात विक्री केल्यामुळे 25 रुपये दर मिळतो. कमीत कमी 7 रुपये 1 किलो माग आम्हाला जादा इन्कम होतो. मग त्याच्यामुळे हात विक्री केल्याचा फायदा आहे. आणि इतरपेक्षा मग ह्याच्यामुळे फायदा म्हणजे वर्षातून 2 पिकं घेता येतात. समजा आपण ऊसाची लागवड केली तर कमीत कमी त्याला 18 महिने वाट पाहावं लागते. नंतर त्याच्यानंतर कारखाना हुडका ही करा, त्याचं बिल कधी जमा होणार काय होणार. हे जे आपलं रोजच्या रोज पैसे जसे म्हशीची धार काढतो त्या पद्धतीनं रोज आपल्या ह्याचे ताजे पैसे मिळत राहतात व आमचा घर कुटुंब व्यवस्थित प्रपंच चालतो. ह्यासाठी मी निवड केलेली आहे. आणि नवीन शेतकऱ्यांनी याची लागवड करावी व शक्यतो व्यापारीनं बघता आपण स्वतः त्याचं काहीतरी बिझनेस म्हणून त्याकडे बघावं ही आमची अपेक्षा आहे. वार्षिक उत्पन्न कमीत कमी 1.5 ते 2 लाख रुपये आम्हाला होते व सरासरी खर्च वार्षिक बघितला तर त्याचा एक 50,000 रुपये खर्च होतो व इतर पिकापेक्षा आम्हाला हे पीक ज़्यादा परवडतं आहे. तसेच वरच्या वेळोवेळी कृषी शाळेचे अधिकारी लोक आमच्या बागेला भेट देतात व त्याच्यानंतर ते काय तुम्हाला बागेला कमी आहे कमी नाही सगळे व्यवस्थित वरच्यावर आम्हाला मार्गदर्शन करतात. व मागच्या वर्षी गारपीट झाली त्याचे अनुदान त्यांनी आम्हाला मिळवून दिले व झाडासाठी जे अनुदान मिळते त्याच्यासाठी पण त्यांचा 1 हप्ता मिळालेला आहे. दुसरा हप्ता पण लवकर मिळेल असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे व त्यांचे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना फळ पिकांच्या उत्पादन वाढीसाठी आणि काढणी पश्चात तंत्रज्ञानासाठी मार्गदर्शन करण्यात येतं. सुधारित तंत्रानं फळबाग लागवड केल्यास निश्चितच अधिक उत्पादन मिळतं. तसेच प्रतवारी पॅकिंग आणि विक्री व्यवस्थेमध्ये योग्य ते बदल करून आपण कमी क्षेत्रामधून जास्तीत जास्त नफा मिळवू शकतो. शेतकरी बंधूंनी या पद्धतींचा वापर करून स्वतःची आर्थिक उन्नती करून घेणं सहज शक्य आहे. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com.